शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं, कारण नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग हा आपल्या रोजच्या व्यवहारात उपयुक्त असतो. याच नारळाच्या झाडापासून आपल्याला शहाळी मिळतात आणि या शहाळ्याचं पाणी हे आरोग्यवर्धक समजलं जातं. याच शहाळ्याचं पुढे नारळात रूपांतर होतं आणि नारळाचा आपल्या रोजच्या आहारात समावेश असतोच. याच नारळाच्या झाडापासून ज्या झावळ्या मिळतात, या झावळ्यांचा छपरांसाठी, पायपुसणं बनवण्यासाठी आणि झाडू बनवण्यासाठी उपयोग होतो. म्हणूनच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं. शेतकरी बंधूंनो, याच नारळाच्या झावळ्यांपासून गांडूळ खत निर्मिती देखील करता येणं शक्य आहे. कशी, तेच आपल्याला आजच्या कार्यक्रमात सविस्तरपणे जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमात आपण विषयाचं आयोजन केलेलं आहे, नारळाच्या झावळ्यांपासून गांडूळ खत निर्मिती. याच विषयाच्या अनुषंगाने आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो. आपल्या कार्यक्रमात आज आलेले आहेत डॉक्टर वैभवकुमार शिंदे सर. सर, तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. डॉक्टर वैभवकुमार शिंदे सर हे प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे, जिल्हा रत्नागिरी येथे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. सर, तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सर, अगदी सुरुवातीचा प्रश्न, नारळाच्या पिकाचा एकूण जीवनक्रम पाहिला म्हणजे रोपट्यापासून प्रत्यक्ष वृक्ष तयार होईपर्यंत, तर या संपूर्ण प्रवासामध्ये खताचं महत्त्व नेमकं किती आहे? आपल्याला माहिती आहे, नारळ हे बहुवर्षीय पीक आहे आणि हे बहुवर्षीय जसं आहे तसं ते वर्षभर उत्पन्न देणारं पीक आहे. इतर पिकांसारखं हंगामी पीक देणारं हे पीक नव्हे. ज्या वेळेला एखादं पीक वर्षभर पीक देतं, वर्षभर उत्पादन देतं, त्यावेळेला निश्चितच त्याची खताची गरज देखील मोठ्या प्रमाणात असते. आता अधिक उत्पादनासाठी आपण आतापर्यंत जे काही प्रयत्न केले, त्या प्रयत्नामध्ये सुधारित किंवा संकरित जातींची लागवड, त्याचबरोबर खतांचा वापर, समतोल खतांचा वापर, अशा गोष्टी वापरात आणून आपण हे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न केलेले आहेत. परंतु अलीकडील काळामध्ये अधिक उत्पादनाबरोबर जमिनीचा पोत आणि जमिनीची जी अवस्था आहे ती सुधारवण्यासाठी सेंद्रिय खताला महत्त्व आहे. आणि हे सेंद्रिय खत जर तयार करायचं असेल तर आपल्याला ह्या झावळांचा विचार प्रामुख्याने करावा लागेल. कारण निसर्गतः असं आहे, प्रत्येक झाडाला स्वतःचं खत तयार करण्याचा अधिकार निसर्गाने दिलेला आहे. तसाच अधिकार ह्या नारळ पिकाला देखील आहे. म्हणून नारळ पिकापासून मिळणारे जे नारळाचे अवशेष आहेत त्याचा जर योग्य प्रकारे आपण वापर केला तर त्याचा वापर त्याच्यासाठीच उत्पादन वाढीसाठी आणि जमिनीचं पोषण सुधारण्यासाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतो. अशी ही संकल्पना साधारणपणे ह्या गांडूळ खताच्या निर्मितीमध्ये आहे. नारळाच्या झावळ्या ज्या आहेत त्या झावळ्यांपासून गांडूळ खत निर्मिती ही संकल्पना नेमकी काय आहे सर? आता कसं आहे की आपल्याकडे जी काही नारळाची लागवड आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आणखीन भविष्यामध्ये ती वाढणार आहे. आणि नारळाच्या झाडाचा तुम्ही जर विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की नारळाच्या झाडाला वर्षाला 12 ते 13 झावळा येतात. म्हणजे प्रत्येक महिन्याला एक झावळ येते आणि त्या झावळेच्या वर एक पोय येते. ती पेंडीत रूपांतर होऊन त्याचं उत्पादन आपल्याला नारळाच्या स्वरूपात मिळतं. आणि ज्या वेळेला नवीन पान येतं त्यावेळेला एक जुनी झावळी खाली पडते आणि त्या झावळीचा जर आपण विचार केला तर साधारणपणे सुकलेल्या झावळीचं वजन 3.5 ते 4 किलो असतं. ओल्या झावळीचं वजन 12 किलोपर्यंत असतं. 12 किलोचं बायोमास घटून ते 3-3.5 किलोत होतं. आणि हे जर सुकलेली झावळ असते ती जर आपण तोडून बारीक आकाराच्या तुकड्यामध्ये तोडून
ती जर कुजवली गेली शेणखताबरोबर तर ते एक गांडूळासाठी उत्तम दर्जाचं खत होतं आणि ह्या खताचा वापर करून आपण ह्या नारळ बागेचं पोषण चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि हे का गरजेचं आहे तर अलीकडच्या काळामध्ये सेंद्रिय खताचा वापर मोठ्या प्रमाणात चर्चेला जातो. शेतकऱ्यांना एक तो आवडीचा विषय झालेला आहे. मग गांडूळ खताची निर्मिती ही जर नारळाच्या झाडाच्या अवशेषापासून केली तर ती जास्त त्याला पोषण मूल्य देणारी ठरते आणि अधिक उत्पादन देणारी ठरते. त्यामुळे आपण त्याचा वापर निश्चित प्रकारे केला पाहिजे आणि तो चांगल्या प्रकारे होतो हे सिद्ध झालेलं आहे. बरं, की जेव्हा आपण अशा प्रकारे गांडूळ खत निर्मिती करतो त्यासाठी झावळांची उपलब्धता कशा प्रकारे आपण करावी? हां, आता झावळांची उपलब्धता ही फार प्रचंड प्रमाणात सध्या आहे बरं का. कारण आता आपण अनुभवलंय निसर्ग वादळ झालं किंवा तौक्ते वादळ हल्लीच झालेलं आहे. ज्या वेळेला वादळासारखी परिस्थिती नारळाच्या बागेत उद्भवते त्यावेळेला प्रचंड प्रमाणामध्ये नारळाच्या बागेमध्ये अर्ध सुकलेल्या आणि काही हिरव्या झावळा देखील मोठ्या प्रमाणात बागेत पडतात. खरं तर ह्या झावळांची विल्हेवाट कशी लावायची हा शेतकऱ्याच्या दृष्टीने एक प्रश्न असतो. मग अशा वेळेला जर ह्या झावळा जर आपण एकत्र केल्या आणि त्याचं जर चॉपिंग म्हणजे आपण त्याला तुकडे म्हणतो ते तुकडे केले आणि त्याच्यापासून गांडूळ खत केलं तर ते अत्यंत उपयोगी असतं. परंतु इथं उपलब्धतेचा जर विचार केला तर आपल्याला सांख्यिकी दृष्टिकोनातून असं सांगता येईल नारळाच्या बागेमध्ये साधारणपणे एका हेक्टरमध्ये 175 नारळ असतात आणि 175 नारळापासून वर्षाकाठी प्रत्येक नारळाला 12 ते 13 झावळा येतात. म्हणजे एका हेक्टरपासून साधारणपणे 2100 ते 2200 झावळांचं उत्पादन होतं. आता याचा जर आपण आकारमानामध्ये आणि वजनामध्ये विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की हे 6 ते 8 टन एवढं झावळांचं वजन असलेलं साहित्य शेतकऱ्याला शेतावर उपलब्ध होतं. त्याचा योग्य विनियोग करण्यासाठी आजच्या ह्या कार्यक्रमातून प्रबोधन करण्यासाठी आपण चर्चा करतोय आणि त्याचा वापर उपयोग जर शेतकऱ्याला झाला तर तो निश्चित फायदेशीर होणार आहे. बरं, अशी गांडूळ खत निर्मिती करताना कोणत्या प्रकारच्या गांडळांचा वापर केला जातो? हा, आता कसं आहे की निसर्गतः अनेक प्रकारची गांडूळ आहेत. परंतु आपण गांडूळ खत निर्मितीसाठी प्रामुख्याने दोन जातीची गांडूळ वापरतो. पहिला प्रकार जो आहे तो आयसेनिया फेटेडा. थोडेसे गांडूळ हे उंचीला लांबीला जास्त असतात. आता गांडूळ हा असा प्राणी आहे की ज्याला कान नाही, ज्याला नाक नाही, ज्याला कोणत्याही प्रकारचे अवयव नाही आहेत जसे माणसाला आहेत सेन्स होणारे, परंतु त्याच्यात दोन्ही बाजूला जनेंद्रिय आहेत. आणि त्याचं एक सवय अशी आहे की तो भरपूर खातो, 24 तास खात असतो. पण तो कधीही तयार किंवा ताजं हिरवं साहित्य खात नाही वनस्पतीजन्य. अर्धवट कुजलेलं खत त्याला चालतं. आता आयसेनिया फेटेडा जो आहे ज्या वनस्पतीमध्ये सक्युलन्सी म्हणजे गाभामय किंवा थोडंसं मऊ लुसलुसीत प्रकार आहे ते कुजवण्यासाठी किंवा ते कुजवल्यानंतर खाण्यासाठी ह्या प्रजातीचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो आयसेनिया फेटेडा. नारळामध्ये तसं नाहीये. नारळामध्ये लिग्निनचं प्रमाण जास्त आहे सेल्युलोजपेक्षा. लिग्निन म्हणजे टणक पदार्थ आणि टणक पदार्थाचं जर पचन संस्थेमध्ये पचन करून घ्यायचं असेल तर एक विशिष्ट जात गांडुळाची आहे आणि ती म्हणजे युड्रिलस युजिनी. जे अत्यंत टणक असतात आणि आकाराने कमी असतात, उंचीने कमी असतात, पण शरीराने मजबूत असतात. आणि हे देखील गांडूळ 24 तास असं टणक साहित्य मटेरियल किंवा वनस्पतीजन्य साहित्य खाऊन आपल्या विष्ठेतून जी काही बाहेर टाकतात, आपल्या पचन संस्थेतून विष्ठा जी बाहेर टाकतात त्यामधून ते गांडूळ खत निर्माण होतं आणि त्याचा वापर आपण या शेतीसाठी किंवा नारळाच्या बागेसाठी अत्यंत चांगल्या प्रकारे करू शकतो. पण या गांडळांची उत्पत्ती सर कशी केली जाते? हां, 2 प्रकारचा करताना आपण भाजीपाला किंवा भाजीपालायुक्त जर पदार्थांचं गांडूळ खत करायचं असेल तर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे आयसेनिया फेटेडा वापरतो. परंतु नारळासाठी स्ट्रिक्टली
किंवा अगदी हेतू पुरस्कृत आपण आयसेनिया फिटेडाचाच वापर करत नाहीये. त्याच्या ऐवजी आपण युटिलिस युजिनीचा वापर करतो आणि त्याची उत्पत्ती आपल्याला आपल्या शेतावरच करता येते. शेतकरी बंधूंना नेहमी एक प्रश्न पडतो की ठीक आहे, माझ्याकडे झावळा भरपूर आहेत पण गांडूळ नाही आहेत, त्याची देखील उत्पत्ती आपल्याला करणं सहजपणे शक्य आहे. कशी करता येते? आता गांडुळाची उत्पत्ती करण्यासाठी आपल्याला साधारणपणे एखादं लाकडी खोकं किंवा एखादी बकेट प्लास्टिकची असते किंवा सिमेंटच्या टाक्या असल्या तरी देखील चालतात. आता त्या विविध आकाराच्या असतात, परंतु या टाकीमध्ये किंवा ह्या पात्रामध्ये एकाच एक प्रमाणामध्ये आपण गांडूळ खतासाठी नारळाची सोडणं किंवा नारळाचा भुस्सा आणखीन शेणखत याचं मिश्रण जर घेतलं आणि ते योग्य प्रमाणात भिजवलं आणि त्यामध्ये जर आपण गांडूळ सोडले तर त्या गांडुळाचं मल्टिप्लिकेशन किंवा गांडुळाची उत्पत्ती साधारणपणे 1 महिन्यामध्ये 300 पट होते. अशा प्रकारे गांडूळ खत निर्मिती करताना तेव्हा काळजी कशा प्रकारे घ्यावी सर? हां, आता बऱ्याच वेळेला कसं असतं की हल्ली गांडूळ खताची निर्मिती पूर्वीप्रमाणे खड्ड्यात किंवा खड्ड्याच्या वर टाक्या बांधून केली जात नाहीये. बाजारात मोठ्या प्रमाणामध्ये आता बेड्स उपलब्ध आहेत आणि हे प्लास्टिकचे बेड उपलब्ध आहेत. ह्या प्लास्टिकच्या बेडची जी काही डायमेन्शन किंवा आकारमान आहे ते 3 ते 4 फूट रुंद, 2 ते 2.5 फूट उंच आणि 12 ते 14 फूट लांब अशा प्रकारचे हे बेड बाजारात उपलब्ध आहेत. त्याची किंमत साधारणपणे 1500 ते 2000 रुपयेपर्यंत असते. असे बेड जर आपण आणले आणि ते जर लावले आणि त्या बेडमधून जर आपण हे गांडूळ खत तयार करू शकलो तर ते सहजपणे 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये नारळाच्या झावळापासून चांगल्या प्रकारचं खत तयार होतं. आता ह्यात तंत्र काय आहे की ही गांडुळाची खताची उत्पत्ती करताना काही काळजी घ्यावी लागते. आपण विचारल्याप्रमाणे सगळ्यात पहिलं जी काही काळजी घ्यावी लागते ती म्हणजे त्यामध्ये ओलावा निश्चितप्रमाणे असावा लागतो. दुसरी गोष्ट, डायरेक्ट सूर्यप्रकाशाचा त्याच्यावर मारा असू नये. आणि तिसरी गोष्ट, तिथं पक्षी किंवा इतर काही कृमी किंवा इतर काही गांडुळांना त्रास देणारे जे काही शत्रू किडे आहेत त्या येऊ नयेत. आणि त्याचबरोबर आता आपण इथे कोणत्या प्रकारचं गरम पाणी, चहा, एखाद्या वेळेला व्हिजिटर आल्यानंतर आपण चहा उरलेला त्यात टाकतो किंवा आंबट पदार्थ टाकतो, एखादं फळ टाकतो, असं काही करू नये जेणेकरून त्या बेडमध्ये गांडूळ खताच्या उत्पत्तीला हे हानिकारक ठरू शकेल. आणि हे जर टाळलं तर आपल्याला दुसऱ्या कोणत्याही प्रकारची विशेष काळजी घ्यावी लागत नाही आणि हे टाळल्यानंतर आपल्याला 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारचं खत मिळू शकतं. बरोबर की हे जे गांडूळ खत आहे ते सेंद्रिय प्रकारचं खत आहे आणि इतर पिकांप्रमाणेच नारळाच्या झाडाला देखील ते अधिक महत्त्वाचं आहे. या गांडूळ खताचं महत्त्व आपण नेमकं कसं विशद कराल? हां, गांडूळ खताचं महत्त्व या नारळ बागेसाठी फार महत्त्वाचं आहे. नारळ बागेप्रमाणे इतर शेतीला पण ते अत्यंत उपयोगाचं आहे. कारण काय, सगळ्यात पहिलं महत्त्वाचं यामध्ये महत्त्वाची मूलद्रव्ये आहेत. पोषण मूल्य यामध्ये चांगल्या प्रकारचे आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की यामध्ये जीवनसत्व आणि काही संजीवक आहेत ज्याचा उपयोग वनस्पतीच्या वाढीसाठी चालना देण्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी होतो. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रकार असा आहे की ह्या गांडूळ खताच्या वापरामुळे जमिनीची जी सुपीकता आहे, जमिनीचा जो पोत आहे तो सुधारतो. आता बऱ्याच वेळेला असं असतं की जमीन आम्लधर्मी असते किंवा अल्कलीधर्मी असते, तर अशा वेळेला जर समजा आपण गांडूळ खताचा समतोल वापर केला तर त्याचा जो काही सामू आहे तो मध्य अवस्थेत म्हणजे न्यूट्रल परिस्थितीत जर आला तर तो पिकांच्या पोषणासाठी चांगला असतो. आणि म्हणून ह्या गांडूळ खतात असणारे जीवनसत्व, त्याचबरोबर काही मूलद्रव्य आणि या गांडूळ खतामध्ये आता आपल्याला काही महत्त्वाचे जीवाणू पण सापडत आहेत. ट्रायकोडर्मा सारख्या बुरशी आहेत किंवा मेटारिझम सारखी बुरशी आहे, ती त्यामध्ये मिळाल्यामुळे किंवा ती त्यामध्ये आपण मिसळून त्या गांडूळ खताचं महत्त्व ह्या पिकांच्या पोषणासाठी चांगल्या प्रकारे करू शकतो असे देखील प्रयोग केलेले आहेत आणि त्यातून चांगल्या प्रकारचं उत्पन्न देखील मिळालेलं आहे. परंतु सर, आपण आता शेतकरी बांधवांना असं सांगूया की प्रत्यक्ष ही खताची जी निर्मिती आहे, गांडूळ खताची जी निर्मिती आहे, तर गांडूळाच्या बेडमध्ये जेव्हा आपण ओला कचरा टाकतो तर त्या कचऱ्याचं प्रत्यक्ष खतामध्ये रूपांतर जे होतं त्याला किती कालावधी लागतो आणि ते प्रत्यक्षात कशा प्रकारे तयार होतं? आता ह्या गांडूळ खत निर्मिती तंत्रज्ञानामध्ये 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. एक, गांडूळ कधीच ताजं, हिरवं,
शेतीतलं साहित्य किंवा पिकं खात नाही, बरं. त्याला कुजलेलंच साहित्य लागतं. म्हणून ज्या वेळेला आपण गांडूळ खत निर्मितीसाठीचा वाफा किंवा बेड तयार करतो, त्यामध्ये सगळ्यात पहिलं असं लक्षात ठेवलं पाहिजे की अगदी खालच्या थराला साधारणपणे 20 ते 25 सेंटीमीटरमध्ये न कुजलेलं साहित्य, बरं. न कुजलेलं परंतु भविष्यात कुजणारं 15 दिवसात असा पालापाचोळा जर खालच्या थरामध्ये टाकला तर त्यानंतर आपण परत त्या साहित्यावर शेणाचं शेणकुळा किंवा शेणाचं पाणी आपण पसरतो. बरं. आता शेणाचं पाणी पसरताना साधारणपणे 10 किलो शेण घेऊन ते जर समजा 30 लिटर पाण्यामध्ये मिश्रण केलं तर त्याचं 10 लिटर पाणी आता पहिल्या थरामध्ये आपण टाकलं. बरं. दुसऱ्या थरामध्ये अर्धवट कुजलेला साधारणपणे 20 ते 25 सेंटीमीटरचा भाग लावावा लागतो. बरं. आणि त्यानंतर परत इथे 10 लिटर हे शेणकुळ्याचं पाणी टाकावं लागतं किंवा शेण मिश्रित पाणी टाकावं लागतं. आणि वरच्या थरामध्ये पूर्णपणे कुजलेलं साहित्य लागतं की जे गांडुळांना त्वरित खाण्यासाठी उपलब्ध होऊ शकेल. आणि मग अशा प्रकारचं रचना करून आपण हे जर बेड लावले आणि त्या बेड लावल्यानंतर त्या बेडमध्ये आपण जर गांडूळ सोडले, आता अशा गांडुळामध्ये साधारणपणे 200 ते 300 गांडूळ सोडावे लागतात. तर हे गांडूळ हळूहळू हे कुजलेलं, तोपर्यंत अर्धवट कुजलेलं साहित्य कुजतं आणि खालच्या थरातलं न कुजलेलं साहित्य कुजतं, असं ते टप्प्याटप्प्याने खात जातात आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं चहापुडीसारखं काळं कसदार खत मिळतं. ते म्हणजे आपलं उत्तम प्रतीचं गांडूळ खत आहे. या गांडुळांची नेमकी काळजी कशी घ्यायची? गांडुळांची काळजी घेताना गांडूळ हा प्राणी असा आहे की त्याला थंड हवामान, ओलावा आणि सूर्यप्रकाशापासून लांब राहणं आवडतं. आपण ह्या 3 काळज्या जर घेतल्या की एक सगळ्यात पहिलं महत्त्वाचं, जो आपण गांडूळ खत निर्मितीसाठी बेड करणार आहोत तो सूर्यप्रकाशाच्या सरळ संपर्कात येऊ नये म्हणून वरती मंडप घालणं गरजेचं आहे. बरोबर. आता हे कमी दर्जाचं परंतु कमी खर्चाचं असं मंडप असावं. दुसरं, ओलावा सतत टिकण्यासाठी पाण्याचा वापर करावा लागतो. आणि तिसरं, आपण तिथे सतत त्या बेडमध्ये हात घालणं किंवा कोण बाहेरचे लोक अभ्यागत आल्यानंतर काय करतात, गांडूळ आहेत का खरोखरच बघण्यासाठी एखादी काठी प्रक्षेत्रावरची घेऊन ते टोचवतात. तर तसं न करता हळूवारपणे हाताने आपण त्या गांडूळ खत निर्मितीच्या पोर्शनमध्ये भागामध्ये हात घालून बघायला हरकत नाही. पण गांडुळाला इजा होईल असं कोणत्याही प्रकारचं कृत्य करू नये. ओलावा ठेवावा, सूर्यप्रकाशापासून लांब ठेवावं. तर ह्या गांडुळाची उत्पत्ती आणि साधारणपणे 2 ते 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये हे जे काही अर्धवट कुजलेलं आणि कुजलेलं साहित्य आहे ते खाऊन विष्ठेच्या स्वरूपात बाहेर येतं आणि ते अतिशय पोषक असतं. या संपूर्ण गांडूळ खत निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा घटक असतो तो गांडूळ. ही जी गांडळं असतात ही कालांतराने मरतात किंवा नष्ट होतात का सर? कसं असतं की जर समजा प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, म्हणजे गांडूळ मरण्याची 2 कारणं आहेत. एक सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे गांडूळ हा 24 तास खात राहणारा प्रकार आहे. आणि यामध्ये जर समजा त्याला खाद्य मिळालं नाही तर तो मरू शकतो. आणि दुसरी गोष्ट, जर प्रखर सूर्यप्रकाशाची किरणं त्याच्यावर पडली किंवा वरच्या थरामध्ये उष्णता निर्माण होईल अशा प्रकारचं वातावरण तयार झालं तर ते खाली खाली जातात. पण खाली सुद्धा गेल्यानंतर उष्णतेचा 10 कमी झाला नाही तर मात्र गांडूळ मरू शकतात. पण योग्य व्यवस्थापन, योग्य प्रकारचं त्याला दुसऱ्या बेडमध्ये शिफ्ट करणं, नेणं आणि परत त्यांना खाद्य उपलब्ध करून देणं, अशा प्रकारच्या जर गोष्टी केल्या तर हे गांडूळ मरत नाहीत. उलट त्या गांडुळाचे बीज तयार होतात आणि शेतकऱ्याला आपल्या तिथं जागेवरच गांडुळाची निर्मिती करता येते. बीज म्हणून गांडूळ विकणं आणि गांडूळ बीजातून निर्माण झालेलं गांडूळ खत विकणं, हे 2 चांगले उद्योग या ग्रामीण भागात होऊ शकतात. बरोबर. सर, अशा प्रकारे जेव्हा गांडूळ खतांची निर्मिती होते, हे जे गांडूळ खत आहेत तर रासायनिक खतांपेक्षा या गांडूळ खताचं महत्त्व नेमकं किती आहे? कसं आहे की रासायनिक खतामुळे आपल्याला तात्काळ परिणाम होऊन उत्पन्नात वाढ मिळते, पण गुणवत्ता मिळतेच असं नाही आहे. रासायनिक खतं ही उत्पादन वाढीसाठी ठीक आहेत. गांडूळ खत हे जमिनीचं पोषण, जमिनीची सुपीकता आणि जमिनीचं आरोग्य पाहतं. म्हणजे गांडूळ खताची रचना जर बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की चहापुडीसारखे काळे स्फटिक असतात. हे ज्या वेळेला जमिनीत मिसळतात त्यावेळेला जमिनीत एक पोकळी निर्माण होते आणि त्या पोकळीमुळे हवेमध्ये गॅस किंवा वायू विजन होतं
हे वायुविजन वनस्पतीच्या वाढीसाठी अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे गांडूळ खतातून सूक्ष्म अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य मिळतातच, परंतु ज्या वेळेला बारीक असे सूक्ष्म पोकळी निर्माण होते त्यावेळेला वायुविजनातून त्या जमिनीचा कस सुधारणं, पोत सुधारणं आणि जमिनीचं आरोग्य सुधारणं ह्या गोष्टी घडतात. आणि ह्यामुळे काय होतं की नुसतं उत्पादन वाढ न होता उत्पादनामध्ये एक विशिष्ट चव, दर्जा किंवा गुणवत्ता येते की ज्यासाठी आज पूर्ण शेतकरी वर्ग भुकेलेला आहे. आणि आपण देखील विचार करतो की मला 50 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी जे काही शेंगा खायला मिळायच्या किंवा बोरं खायला मिळायची किंवा जी चव होती ती आता नाही आहे. चांगल्या दर्जाची दर्जा चवीच्या माध्यमातून ते मिळवण्यासाठी आपल्याला गांडूळ खताचा वापर करावा लागेल आणि तो उपयुक्त ठरतो. बरोबर. या गांडूळ खत निर्मितीपासून वार्षिक उत्पन्न नेमकं किती मिळू शकतं शेतकऱ्यांना? हां, वार्षिक उत्पन्न मिळवताना मी सुरुवातीलाच सांगितलं की नारळाच्या बागेचा जर विचार केला तर 1 हेक्टर क्षेत्रामध्ये 175 नारळ असतात आणि त्यापासून 2100 झावळा मिळतात. 2100 झावळांचं वजन सुकलेल्या साधारणपणे 6 ते 8 टन असतं. हे 6 ते 8 टन गांडूळ खत कुजवून आपण जर ते गांडुळाच्या शरीरातून बाहेर काढलं तर साधारणपणे 2 ते 2.5 टन एवढं गांडूळ खत निर्माण होतं. आज 2.5 ते 2 टनाची किंमत 30,000 रुपये एवढी होते आणि त्यातून 30% गांडूळ आपल्या नारळ बागेची भूक आहे ती भागवता येते. म्हणजे आपण असं समजूया की झावळा ह्या तशा टाकाऊ असतात, परंतु इथं टाकाऊ न करता त्या टिकाऊ कशा करता येतील आणि त्यापासून गांडूळ खत निर्माण कसं करता येईल. आणि त्यापासून जर आपण 30,000 रुपयाचं जर गांडूळ खत उत्तम दर्जाचं तयार करू शकलो आणि 30% रासायनिक खताची मात्रा कमी करून त्याचा वापर एकात्मिक खतामध्ये करू शकलो तर ते निश्चितपणे पर्यावरणाच्या दृष्टीनं, आरोग्याच्या दृष्टीनं आणि शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि ही बाब शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. सर, अगदी जाता आपल्या शेतकरी बांधवांना गांडूळ खत निर्मिती या संदर्भात अगदी काय संदेश द्याल थोडक्यात? मला या अनुषंगाने आपल्या माध्यमातून सांगायला आवडेल की आज शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झावळांचे अवशेष, नारळाचे अवशेष पडलेले असतात. मुलं घरी असतात, स्त्रिया असतात. आपण जर हे अवशेष गोळा करून त्याचं जर गांडूळ खत करू शकलो तर जी पूर्वीची चव आहे ती चाखण्यासाठी आपण सक्षम होऊ आणि आपण अधिक उत्पादनासाठी देखील तयार राहू. पण आज ग्रामीण भागामध्ये अत्यंत सक्षमपणे चालणारा गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प अत्यंत कमी खर्चामध्ये आपण उभा करू शकू आणि सोज्वल आणि सुजलाम भारत तयार करण्यासाठी या गांडूळ खताचा वापर अधिक उत्पादनासाठी आणि जमिनीच्या आरोग्यासाठी करू शकतो. हे मला अगदी निक्षून येथे सांगायला आवडेल. नक्कीच. सर, आपण कार्यक्रमात सहभागी झालात. या विषयाच्या अनुषंगाने आमच्या शेतकरी बांधवांना सविस्तर आणि सखोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.